शांत व्हा महाराज, शांत व्हा. वाटाघाटीचा मार्ग फिसकटल्यावर आपली गदा आहे, तेव्हा तोपर्यंत शांतता पाळा, शांत व्हावं अशी विनंती आहे. कृपा करावी, कृपा करावी. तो देवा, मुनिवर्य यावे, मुनिवर्य. आमची नवीन अट मान्य आहे ना? ती आमची सुवर्ण तुळा करण्याची ना? होय, पण बलराम महाराज खूप पिळून बसले आहेत. त्यांना आमची ही नवीन अट ही डोईजड वाटत असावी. असा तर्क करण्यात जड जोई असणारा नाही छोटे ज्ञानी मुनीना नाही. आमचा कोशागार सुवर्णानं पुरेपूर भरलेला आहे आणि सोनं कमी पडलं तर देवेंद्रावर चाल करून सुवर्ण वाटा जिंकवणार. समजलं? समजलो. तर मग कराच तुला असेल आणि पाहू द्या तुमचं वैभव. जशी आज्ञा मुनिवर्य. पहा, तुला सिद्धच आहे. वाह महामंत्री, या महान देशाला शोभे अशी सुंदर तुला आहे. दक्षिणा म्हणून तिची मागणी करा. तुला जर आटोपल्यानंतर सोना बरोबर ही रत्नजडी तुलाही घेऊन जा स्वर्गात. नारायण नारायण. द्वारकेचं हे एक रत्न घेऊन निघालो होतो तर हा केवढा आकांत केला तू, आणि वरून म्हणता हा रत्न जरी ताजवा घ्या म्हणून. धन्य धन्य तुमचा अवतार आहे. धन्य धन्य तुमचा द्रव्य लोक. मुनिराज, तुमचा कनकाचा लोक तर सिद्ध झाला. आता कांतेचा लोभ असता तो सिद्ध व्हायचा राहिला आहे. शांत व्हा महाराज, शांत. मुनिवर्य, आपला वादविवाद संपवावा अशी विनंती आहे सेवकाची, आणि कृष्णजींना पार्ट्यात बसण्याची आज्ञा व्हावी. ठीक आहे कृष्णा, चल बस त्या उजव्या पाड्या. हे गड्या, कुठं लक्ष होतं तुझं? इथं महत्वाची राजकारणाची बोलणी चालली होती तुझ्यावर, आणि तू बघत बसला होतास का मका बायकोकडे? पुन्हा असं चालायचं नाही. चल बस त्या उजव्या पाड्या. अरे अरे, केवढ्या जोरात खाली ठेवलीस तंबोरी. फुटेल ना ती, तारा तुटतील. तुला काय दुसमुसळ्या? माझी ब्रह्मवीणा आहे ती. क्षमा करा गुरुवर्य, कंबोरी फुटली असेल तर माझी बंसी देईन मी तुम्हाला, चालेल ना? ठीक आहे. सुदैवानं कंबोरी फुटली नाही. चल बस त्या पाड्या. डोकं खाली असलाय राजासारखा. कोषाध्यक्ष, जी महाराज. सुवर्णाच्या विचार टाकाच्या पाड्यात. कोषाध्यक्ष, पाहता काय? आणखी सुवर्णाचा रांजण टाकाच्या पाड्यात. सेवकांनो, चला कोशागारातलं सगळं सुवर्ण आणून त्या पाण्यात टाका.
कोशागारातलं सगळं सोडलेलं पाण्यात टाकलं तरी देखील कृष्णाची तो प्राण भारीच. कारण मुनी सुवर्ण बसवणारा समंतक मणी आहे माझ्यापाशी. तो घालून का त्या पाण्यात? अवश्य बघूया तुझाही हात गुण, तुझ्याही कृष्ण प्रेमाचा महिमा. बघाच की. नारायण नारायण. अगं बाई, माझा समंतक मणीही खराब झाला. देवा रे देवा, पण पाण्यात काही खाली आलं नाही. ठीक आहे. एक आपल्या नावाची स्त्री आली आहे. कोण? राधा? अरे मूर्खा, मग तिला अडवलंच कशाला? जा, ताबडतोब तुझ्याकडे पाठवतो. आमची बालमैत्रीण झाली. ती वृंदावन आपण कृष्णा, अरे कृष्णा, राधा आली आहे. पाड्यातून उठून खाली येऊ नकोस. माझा दास आलायस तू, माझ्या बंधनात आहेस तू. वंदनात कसा असेल? जो भवबंधनातून सर्वांची सुटका करतो तो फक्त बंधनात कसा असेल? ज्याने आपल्या प्रभावानं गोकुळच्या गवळणी तसेच मथुरेच्या हजारो राजरमणी मुक्त केल्या तो मुक्तात्मा बंधनात कसा पडेल? राधे, बंधनात कसा असेल म्हणून काय विचारते? दादाच आहेस तू माझा दास, माझा भारवाहक. तुला खोटं वाटत असेल तर बलराम दादाला विचार, रुक्मिणीला विचार, सत्यभामेला विचार, कुणालाही विचार. मुलीवर्या, आपले असे भाषण ऐकून मला मात्र दुर्वास ऋषीची आठवण झाली. नारायण नारायण. पुरे काय तुझं प्रवचन? तुझ्यापाशी काही किडूक फिडूक असेल तर टाक ते पाड्यात. मी कृष्णाच्या प्रेमाची भिक्षा मागणारी साधी भिकारी. तुम्हाला पाहिजे असलेली संपत्ती माझ्यापाशी नाही. मग कोणत्या प्रकारची संपत्ती आहे तुझ्यापाशी? कोणत्या मुलखा वेगळ्या संपत्तीची गोष्ट करीत आहेस तू? जी संपत्ती तुमच्यापाशी आहे, माझ्यापाशी आहे, सर्वांपाशी आहे, ती संपत्ती सोन्या चांदीहून दिव्य भव्य संपत्ती. मूर्ख कवीचं क्लिष्ट काव्य देखील तुझ्या बोलण्याहून सुबोध असेल. मला तर काहीही बोध झाला नाही. होई हो, पहा पहा, या जगन्मातेचा अवतार असलेली रुक्मिणी ध्यानमग्न झाली आहे. या जगन्मातेच्या मानवी मूर्तीला भावभक्तीची दिव्य संपत्ती तात्काळ सापडेल. जर कृष्णाशिवाय मी अन्य कोणाही पुरुषाला माझं दैवत मानलं नसेल तर या भावभक्तीची निष्काम प्रेमाची बावन्न कशी सुवर्ण या कृष्णाच्या पट्टराणीला प्राप्त हो. राधाबाई, सापडलं. तुम्ही म्हणता ते 52 कशी सुवर्ण सापडलं असं, तर मग त्या भावभक्तीचं अत्यंत साधं प्रतीक म्हणजे तुळशीपत्र. श्रीकृष्णाला अत्यंत आवडणारे ते तुळशीचे चिमुकलं पान या पारड्यात टाक. गंगाजळा सुस्नात झालेलं ते चिमुकलं पान हे पारड्याच काय, सारं ब्रह्मांड देखील खाली आणू शकते. आशीर्वाद असा. सखे चंपावती, काय देवी, कंकणातलं एक तुळशीचं पान घेऊन ये गं. बरं. रुक्मिणी काय आहे? एका पानानं कार्यभाग कसा साधेल? किऱ्याची माणकाची गोष्ट